त्याचे. ठीक आहे. ओके मॅम. ओके मॅम. ओके टीचर. ठीक आहे, थांबा मी स्क्रीन शेअर करते आता. चला तोपर्यंत मला सांगा धातू काय असतात. टीचर मी सांगू अनुष्का? हात वरती करा, मग मी एकेकाचं नाव घेते. हा अनुष्का बोल. टीचर धातूंना धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात आणि धातू त्यांचे संयोजा इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारी आयन म्हणजेच धन आयन त्यालाच आपण कॅटायन म्हणतो ते निर्माण करतात. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड, चांगली गोष्ट. ठीक आहे. अधातू काय असतात कोण सांगेल मला? मग मी हात खाली करते, ज्यांना आन्सर द्यायचे त्यांनी हात वर करा. लावण्य सांग. टीचर क्वेश्चन रिपीट करा. तेजस तुझा आवाज ब्रेक झाला बेटा, तू काय बोलला टीचर कळलं क्वेश्चन नाही. रिपीट करा ना क्वेश्चन. सॉरी. अधातू म्हणजे काय? अधातू म्हणजे ज्यांना चकाकी नसते व म्हणजे उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात व ते म्हणजे त्यांना जर आपण मारलं म्हणजे ठोकलं तर ते लगेच तुटून जातात. तसं धातू हे तुटत नाही, ते कडक असतात. धातू हे ठिसूळ असतात व त्यांना म्हणजे आता धातू जर घेतलं ना तर ते आपली म्हणजे आता कार्बन घेतलं तर कार्बनची ॲटॉमिक नंबर हा 6 आहे, तर त्याला अजून पाहिजे असता 4. 4 तो देईन किंवा 4 तो घेईन, तर तो घेतो. त्याच्यामुळे धातू हे फक्त इलेक्ट्रॉन घेतात व ते इलेक्ट्रॉन घेतात, ते कोणाला देत नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. टीचर आणि अधातू सर्वसामान्य तापमानाला स्थायू द्रव व वायू रूपात आढळतात आणि अधातूची घनता कमी असते आणि त्याचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. टीचर मी एक सांगू? हा ठीक आहे, सांग. टीचर जे अधातू असतात ना टीचर, त्यांना आहे ना मेटलची एक सुद्धा प्रॉपर्टी मॅच होत नाही. टीचर मी टीचर अधातूला चकाकी नसते. का? हा ठीक आहे, चला म्हणजे बरोबर ऐका आता मी. हा बरोबर आहे, अधातूंना चकाकी नसते, अधातू नसते. अच्छा आता ना थांबा एक मिनिट, काही न्यूट्रॉन पटकन रिवाइज करूया. पटकन रिवाइज करून घेऊया. पहिले काय असतात धातू रासायनिक अभिक्रियेमध्ये काय करतात, त्यांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी इलेक्ट्रॉनला देतात, म्हणून तो दिला एक इलेक्ट्रॉन प्रोटॉनच्या तुलनेत कमी झाला ना, त्याला बॅलन्स करायला, एक इलेक्ट्रॉनला बॅलन्स करायला कोणी एक्स्ट्रा प्रोटॉन झाला, त्या प्रोटॉनला बॅलन्स करायला आता त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी पडला, मग त्या प्रोटॉनचा पूर्ण प्रभार त्या धातूवर येतो आणि तो धातू मग काय बनतो, धनप्रभारित बनतो, है ना. मूलद्रव्याचा अणू आधी असतो तो, आता तो एनायन हे बनतो, काय म्हणतात कॅटायन बनतो, म्हणजे तो आयन बनतो. आणि धातू काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात आणि मग ते ऋण प्रभारित, कारण त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, मग त्या इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार ह्या पूर्ण धातूवरती येतो आणि मग तो काय बनतो, एनायन बनतो. ठीक आहे, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, धातूंच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या, धातूंना तन्यता असते. तन्यता म्हणजे आपण त्यांना खेचून काय करू शकतो, तार बनवू शकतो. धातू वर्धनीय असतात. वर्धनीय म्हणजे आपण त्यांना ठोकून काय करू शकतो, त्याचे पत्रे बनवू शकतो ना. परत धातू जे आहे येस, जो पाहिजे तो आकार देऊ शकतो. बरोबर. धातू हे जे आहेत धातू हे विद्युतधारेचे आणि उष्णतेचे काय असतात, ते सुवाहक. त्याच्यातून उष्णता वाहते, त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पण विद्युतधारा पण वाहते. परत धातूंना तुम्ही मारलं तर त्यांच्यातून खूप चांगला आवाज निघतो, म्हणजे ह्याला
ह्या प्रॉपर्टीला, ह्या गुणधर्माला काय म्हणतात रे? ह्याचं काहीतरी एक नाव आहे. सोनोरस. नादमयता. हा, इंग्लिश मध्ये सोनोरस म्हणतात, मराठीत काय म्हणतात? टीचर मराठीत काय म्हणतात? नादमयता. नादमय. नादमयता. नादमयता, येस, म्हणजे नाद निर्माण होतो त्याच्यातून, म्हणून नादमयता. तर ह्या सगळ्या ज्या आहेत त्या धातूंच्या टीचर भौतिक प्रॉपर्टीज आहेत. भौतिक म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. आणि अधातूंच्या काय आहेत, ते ठिसूळ असतात, ते वर्धनीय नसतात, तन्य पण नसतात, ते खूप कमकुवत असतात, ठोकल्यावरती ते टीचर आकार तुटतात. चेंज नाही होत. त्यांचा हो आपण टीचर धातू ना ते. टीचर त्यांचा आकार बदलू टीचर शकत धातू नाही. ना तेज पण असते. टीचर त्याकडून इलेक्ट्रॉन वाहत नाही. इलेक्ट्रिसिटी. हा, ते विद्युत धारेचे आणि उष्णतेचे ते दुर्वाहक असतात, त्याच्यातून वाहत नाही ते. टीचर आपण लाकूड. त्याच्यातून उष्णता वाहून, लाकूड, हो बरोबर आहे. ठीक आहे, चला. तर आता मग हे सगळे प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत. पटकन आपण जे आहे रिवाइज करूया. टीचर सदृश्य सांगू का? टीचर धातू ना तेज मी पण सांगू का अनुष्का? एक मिनिट बेटा, थांबा, टीचर मला स्क्रीन शेअर करू द्या रे. थांबा एक मिनिट. आपण ते आता धातू सदृश सांगू. थांबा धातू बेटा, थांबा, थोडं पेशन्स ठेवा, थोडस टीचर पेशन्स. सांगते ना. अरे पेशन्स ठेवा म्हणते तुम्ही, टीचर थांबा ना, आधी बघूया आपण. हा, तर बघा इथे तुम्हाला आता स्क्रीन दिसते. माझं कर्सर कुठे गेलं? ठीक आहे, तर बघा इथे ज्या मूलद्रव्यांना हा, हे सगळं बघितलं आपण. हे धातू काय असतं बघितलं, अधातू काय असतं ते बघितलं. धातू सदृश्य, हा, ज्यांना धातू सदृश्य सांगायचं त्यांनी आधी हात वर करा. मी नाव घेतलं तरच बोलायचं. धातू सदृश्य फक्त 3च मुलांना माहितीये धातू सदृश्य काय असतं. आत्ताच कालच धडा संपलाय ना तुमचा, सगळ्यांनाच यायला पाहिजे. वेदिका सांग. टीचर काही जे मूलद्रव्य असतात ना टीचर, त्यांना धातू व धातू यांच्या दरम्यानचे जे गुणधर्म असतात ना टीचर, अशा धातूंना, मूलद्रव्यांना धातू सदृश म्हणतात. टीचर उदाहरण देऊ का? हा, दे उदाहरण. सिलिकॉन. सिलिकॉन व आर्सेनिक. सिलिकॉन पासून काय बनतं माहितीये मुलांना तुम्हाला? टीचर आपण काय करतो ना टीचर, त्याचा जो सिलिकॉन, टीचर तो सिलिकॉन पासून बनवतो. हा, सिलिकॉन पासून काच पण बनवतात माहितीये तुम्हाला. आपली काच बघताय तुम्ही, पारदर्शक असते. तर काचेमधून थोडस उष्णता वाहते काचेमधून. पूर्ण व्यवस्थित नाही वाहत, पण थोडीशी उष्णता काचेमधून वाहते. तर अजून ह्याच्यावर धातू सदृश्य कुठल्या वस्तू, आपल्या आसपासच्या वस्तू धातू सदृश्य आहेत, ह्याच्यावरती जरा माहिती मिळवा, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल धातू सदृश्य काय असतं. ठीक आहे, तर इथे आर्सेनिक, सिलिकॉन आणि सेलेनियम हे नाव दिलेत. हा बेटा. टीचर आर्सेनिक कशामध्ये वापरतात? टीचर हा दिती बोल. टीचर आता हा, बोल. तुम्ही बोलल्या की एक्झाम्पल बघा. तर टीचर आपल्या मोबाईलवर जी आता ग्लास आहे, तर ती म्हणजे जी स्क्रीन गार्ड असते ती पण त्याच्यापासूनच बनलेली असेल ना? हा, फाइंड आउट. आता शिवमने पण तेच विचारलं. 3 नावं इथे दिलेली आहेत, आर्सेनिक, सिलिकॉन आणि सिलेनियम. फाइंड आउट, शोधा कुठे काय वापरतात घरामध्ये. आत्ताच्या घडीला कुठल्या गोष्टी ट्राय करा. आता जसं बघा, लाकडाचा दरवाजा आहे, प्लास्टिकची खुर्ची आहे, टीव्ही आहे, टीव्ही मध्ये पण काच आहे, आतमध्ये टीव्हीच्या भरपूर काय असेल, घरामध्ये भांडी आहे. सगळ्या नजर फिरवा आणि ट्राय करा, वर्गीकरण करा. अच्छा हे धातू आहे, हा अधातू आहे, अच्छा हे धातू सदृश्य आहे. रिसर्च करा, खूप मजा येईल तुम्हाला. ठीक आहे, मला नेक्स्ट टाइम तुम्हीच लोक सांगा हा काय कुठे काय वापरते. आणि फक्त धातू सदृश्यच नाही, आपण अजून एक प्रकार वापरतो घरामध्ये, ती आहे संमिश्र मध्ये काय करतात, धातूंना वितळवतात आणि ते मिक्स करतात त्यांचा रस, आणि मग
त्याला थंड करून नवीन वस्तू बनवल्या जाते, त्याला संमिश्र म्हणतात. म्हणजे ते पण एक मिश्रणच आहे, आपण नुसतं मिक्स केलं, त्याच्यात काय रासायनिक अभिक्रिया होऊन काहीतरी नवीनच निर्माण झाले असं नाही, पण मिश्रण असं बनलंय की जेणेकरून आपल्याला त्याचा ना जास्त फायदा होतोय. प्युअर धातू वापरण्याच्या ऐवजी संमिश्र आपण जर वापरलं तर त्याचा जास्त फायदा आपल्याला मिळतोय. ठीक आहे. तर जसं की जे धातू शुद्ध स्वरूपात असतात त्यांना डायरेक्ट वापरताना अडचणी येतात. जसं शुद्ध लोखंड काय आहे, हवेमध्ये गंजतं, पण शुद्ध जे सोनं आहे ते अतिशय मऊ असतं, तर त्याच्यामुळे ते लगेच वाकतं. तर अशा धातूंमध्ये मग काय केलं जातं, एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून मूळ धातूंचे गुणधर्म बदलता येतात. धातूंच्या या मिश्रणात संमिश्रे म्हणतात. जसं की पितळ हे काय आहे, मूलद्रव्य नाहीये प्युअर, मिश्रण आहे, संमिश्र आहे. पोलाद आणि 22 कॅरेटचं सोनं, 24 कॅरेटचं सोनं एकदम प्युअर असतं, जी सोन्याची बिस्किट्स असतात. पण त्या प्युअर सोन्याला जर तुम्ही ज्वेलरी बनवायला जाल तर ते लगेच वाकेल. प्युअर सोन्याची जी ज्वेलरी असते ते लगेच बेंड होणारी, तुटणारी असेल. पण मग कसं चांगलं बनवायचं, तर म्हणून त्याच्यामध्ये थोडस जे आहे बाकीच्या मूलद्रव्याचे मिक्स, सोन्याची ते हे असताना, सोनं वितळवलेलं असताना, लिक्विड फॉर्म मध्ये द्रव रूपात असताना त्याच्यात अजून पण धातूचा रस मिसळून मग त्याला थंड करून मग पाहिजे तसा आकार वगैरे, म्हणजे त्याच्यावरती नक्षी वगैरे ही लोक कोरायचं काम करतात. म्हणून संमिश्र जास्त आहे ती आपल्या खूप उपयोगाची आहेत. ठीक आहे. धातूंचे हे सगळे गुणधर्म आपण बघितले. आता धातूंचे पण आपण सगळे गुणधर्म बघितलेत. हा काय टीचर, संमिश्र स्टेनलेस स्टील हे उदाहरण आहे ना? हो, स्टेनलेस स्टील जे आता आपण वापरतोय ते पण संमिश्र आहे. टीचर तांबा व झिंक मिळल्यावर पित्त होते. हा बरोबर आहे. हॅलो टीचर. हो तेजस, हो बरोबर बोललास तू. ठीक आहे. चला आता मग धातू आणि अधातूंचे जे भौतिक गुणधर्म आहेत, भौतिक म्हणजे बाहेरचे जे गुणधर्म आहेत ते आपण सगळे बघितले. हे सगळे की त्यांना घनता असते, तापमान सामान्य तापमानावरती सगळे स्थायू असतात, अपवाद त्याच्यामध्ये पारा आहे. आणि धातूंचा हा मुद्दा आपण नाही डिस्कस केला. द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात, म्हणजे ते त्यांना वितळवायचं असेल, त्यांना बॉईल करायचं असेल, खूप जास्त त्यांना आपल्याला उष्णता द्यावी लागते. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये काही अपवाद आहेत, ह्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी आहेत ह्या धातूंचे. तसंच धातूंचे पण आपण भौतिक गुणधर्म बघितले की ते सामान्य तापमानाला स्थायू, द्रव किंवा वायू अवस्थेत, दोन्ही अवस्थेमध्ये ते असू शकतात. ठीक आहे. हा, स्थायू किंवा वायूच अवस्थेत असतात. फक्त एकच अधातू द्रव अवस्थेत आहे, तो म्हणजे ब्रोमीन. हे लक्षात ठेवा बरं का. सगळे अधातू स्थायू किंवा वायू आहेत. लिक्विड द्रव फक्त ब्रोमीन आहे. ठीक आहे. आणि धातूंची घनता कमी असते. द्रवणांक आणि उत्कलनांक पण काय असतो, तो कमी असतो. ह्याला फक्त अपवाद काय, हे अपवादवाले जिथे जिथे तुम्हाला दिसतात ना मुलांनो, हे खूप गरजेचे बरं का. ह्याच्यावर एमसीक्यूज येणार म्हणजे येणार, आणि डिफिकल्ट वाले एमसीक्यूज हे अपवादासाठीच विचारले जाणार. तर हे अपवाद लक्षात ठेवा. अधातूंना चकाकी नसते, ह्याला अपवाद काय आहे, हिरा आणि आयोडीनचे स्फटिक. स्फटिक म्हणजे क्रिस्टल फॉर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर क्रिस्टल फॉर्म म्हणजे माहिती का, जसं बघा आता तुम्ही घरामध्ये तुमच्या आईकडे, बहिणीकडे प्लास्टिकचेच बनलेले मणी असतात, पण ते हिऱ्यासारखे थोडेसे शाईन करतात, चमकतात. ते नकली माळेचे मणी डायमंड सारखे जरा जरा दिसतात ते त्याचा आकाराने. ते जसे स्फटिक आहेत तसे हे आयोडीनचे पण स्फटिक असतात. ते आपण बघू, आकृती एखादी भेटली तर मी तुम्हाला दाखवते. परत हे ठिसूळ असतात, पण हिरा खूप कडक असतो. सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ तुम्हाला माहितीये, लोखंड कापण्यासाठी हिऱ्याचा वापर केला जातो. माहितीये तुम्हाला ही गोष्ट? लोखंडाला जर कापायचं असेल ते हिऱ्याने कापतात ते लोक. तर हिरा जो आहे सगळ्यात कठीण पदार्थ आहे. त्याच्यानंतर ना अधातू हे उष्णतेचे, विजेचे दुर्वाहक असतात. अपवाद काय आहे, ग्राफाईट. म्हणून बघा, ग्राफाईट मधून विद्युत धारा वाहते. तुम्हाला विद्युत घटामध्ये ग्राफाईटचा इलेक्ट्रोड वापरलेला होता. ग्राफाईट हा धातू आहे, पण तरी पण त्याच्यामधून विद्युत धारा वाहते. टीचर,
टीचर मर्क्युरी हा तर द्रव अवस्थेत असतो ना? काय कोणता ग्राफाईट? हा मर्क्युरी. मर्क्युरी. हो आपले अरे थर्मामीटर मध्ये तो चमकणारा सिल्वर सारखा चांदी सारखा दिसणारा चमकणारा द्रव तो पारा आहे. पाऱ्यालाच मर्क्युरी म्हणतात. टीचर तो मेटल टीचर हिरा पडू शकत नाही ना? मर्क्युरी मेटल आहे. मर्क्युरी टीचर इज हिरा मेटल. एक मिनिट टीचर एक मिनिट बोला. ज्यांना बोलायचं आधी त्यांनी हात वर करा. असं एकत्र 3-4 लोक नका बोलू. हा अनुष्का बोल. टीचर हिरा हा आपण तोडू शकतो का? नाही, हिरा खूप कठीण असतो. हिऱ्याला तोडणं खूप मुश्किल आहे. तोडू टीचर शकत असेल पण टीचर हिरा जोर कशानेच लागत तुटत असेल. नाही का? नाही तोडू शकत असेल पण त्याला खूप जोर लागत असेल. खूप जास्त जोर लागत असेल. हिरा तोडू शकत असेल ऑफकोर्स, म्हणून ते हिऱ्याला कटिंग करून त्याला पैलू वगैरे पाडतात, पण त्याला तोडणं टीचर खूप कठीण आहे. हिऱ्याला कापता येतं का? हा हिऱ्याला कापता येत. टीचर हिऱ्याला आहे ना कापण्यासाठी वॉटर जेटचा वापर करता. हा येस. टीचर हिरा पकडू शकतो का? हा हिरा पकडू शकतो ना, का नाही पकडू शकत? टीचर पकडू. अच्छा, वितळवू शकतो हिऱ्याला. हो. मॅम पण हिरा खूप कठीण असतो ना? हो, हिऱ्याला वितळवणं हे मी कधी ऐकलं नाही. आय डोंट थिंक असं काय असतं. वेदिका तुला काय बोलायचंय बेटा? टीचर अपवाद हा विजेचा सुवाहक आहे का? कोण? अपवाद नाही रे, ग्राफाईट हा अधातू आहे, तरी पण त्याच्यामधून विद्युतधारा वाहते. म्हणून बघा आपण ग्राफाईटचा रॉडच इलेक्ट्रोड म्हणून यूज केलेला विद्युत घटामध्ये सेलमध्ये यूज केलेली ग्राफाईटची कांडी है ना, ड्राय सेल मध्ये यूज केलेली ती कांडी तुम्ही तोडून दाखवली ना मला, आतमध्ये कांडी असते ती. चला आता पुढे जाऊया. आता बोलू नका, आता पुढचा आता इलेक्ट्रॉन संरूपण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आपण हे आधी पण स्टडी केलेलं आहे की काय करतात, मूलद्रव्यांना त्यांची कुठली स्थिती कंप्लीट करायची असते, अष्टक कंप्लीट करायचं असतं किंवा द्विक कंप्लीट करायचं असतं. म्हणून काय करतात ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात. आणि ती इलेक्ट्रॉन पण एक असं नाहीये की कुठले इलेक्ट्रॉन कुठल्या पण कक्षेत किती पण टाकून दिले है ना. तर पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतील, दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतील, तर त्याच्यासाठी एक नियम आहे. तर तेच आपण ज्यावेळी नंबर लिहितो प्रॉपरली कक्षेनुसार एका अनुक्रमे ज्यावेळी लिहितो त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन संरूपण असे म्हणतो. बरोबर आहे. तर आता जसं की इथे सोडियमचं इलेक्ट्रॉन संरूपण बघू शकता तुम्ही. सोडियमचा अणुअंक 11 आहे, तर इलेक्ट्रॉन संरूपण आहे 281. अल्युमिनियमचा आहे 283. बरोबर आहे. आता आयनांची निर्मिती जस्ट आपण एक्सप्लेन केलं. सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतोय, त्याच्यामुळे त्याच्याकडे हे 10 इलेक्ट्रॉन उरले, पण 10 इलेक्ट्रॉन आणि 11 प्रोटॉन त्याच्याकडे आहेत. मग 10 आणि 11 इनबॅलन्स झाला ना. एक प्रोटॉन म्हणजे एक धनप्रभार एक्स्ट्रा आहे, मग तो एक धनप्रभार सोडियम वरती येतो आणि सोडियम काय बनतो, मग अणू बनतो, आयन बनतो. मग त्याला आपण काय म्हणतो, कॅटायन. तसंच इथे बाकीच्यांचं पण दाखवलेलं आहे. अच्छा, ऑक्सिजन बरोबर धातूंच्या अभिक्रिया कशा होतात. धातू जे आहेत ते ऑक्सिजन बरोबर ज्यावेळी अभिक्रिया करतात त्याचे ऑक्साईड बनतात, धातूंचे ऑक्साईड बनतात. अल्युमिनियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड हे सगळे बनतात. आणि मग धातूंचे ऑक्साईड हे ज्यावेळी मग आम्लाबरोबर त्यांची अभिक्रिया होते, मग काय बनतं, क्षार आणि पाणी हे बनतं. ठीक आहे. तर आता डायरेक्ट धातूची ऍसिड बरोबर काय रिॲक्शन होते, हा मॅग्नेशियम धातू घेतलाय आपण, हे ऍसिड घेतलं हायड्रोक्लोरिक ऍसिड, मग काय बनतोय तेव्हा क्षार बनतो आणि हायड्रोजन वायू जो आहे तो हवेमध्ये सोडला जातो, लिक्विड होतो. म्हणून बघा इथे पण क्षार बनलाय, इथे पण क्षार बनलाय, सेम टू सेम. बरोबर आहे. पण आधी इथे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली आणि मग इथे क्षार बनून पाणी बनलं. आता इथे ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया न होता डायरेक्ट अभिक्रिया होते ऍसिड बरोबर, तर मग ऑक्सिजन आहेच नाही ना पाणी बनायला.
म्हणून हायड्रोजन गॅस फक्त बाहेर पडतो. H2 मधला हा जो O आहे तो इथे खाली निघून जातो. आता ह्याच्यासाठी मुलांनो ही अभिक्रिया तुम्हाला दीपिका मॅमनी एक्सप्लेन केली आहे की नाही केली मला नाही माहिती, बट ह्या अभिक्रियांची तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. परीक्षेमध्ये रासायनिक अभिक्रिया पण येऊ शकतात. मग आता सगळ्यांचे हात खाली करते. मला आता एक गोष्ट सांगा, हे रासायनिक अभिक्रिया सगळ्यात आधी तर लिहायची कशी, रेणुसूत्र काय असतात आणि रासायनिक अभिक्रिया लिहून झाल्यावर तिला बॅलन्स कशी करायची हे किती जणांना येतं त्यांनी हात वर करा. ही अशी सिम्बॉल्सच्या फॉर्म मध्ये. म्हणजे रासायनिक अभिक्रिया हे इथे जशी लिहिली ना गणितासारखी, ती रासायनिक अभिक्रिया लिहायला कोणाकोणाला येते त्यांनी हात वर करा. कोणालाच नाही येत? बर ठीक आहे, हरकत नाही. मी दीपिका मॅमला सांगेल की आता त्यांचा नेक्स्ट क्लास जेव्हा पण असेल की तुमची रासायनिक अभिक्रिया जी आहे ती करून घेण्यासाठी. रासायनिक अभिक्रिया काय असते मुलांनो, एक एक्झाम्पल मी आता एक्सप्लेन करते. अजून जास्त प्रॅक्टिस जे आहे ते दीपिका मॅम तुमच्याकडून करून घेतील. आता रासायनिक अभिक्रिया लिहिणं असं गणितासारखंच खूप मजेशीर आहे, असं काय खूप डिफिकल्ट वगैरे नाहीये. हा, पण लिहिताना जे आहे आपल्याला काही काही गोष्टींची थोडीशी काळजी घ्यावी लागते. जसं काय हा काय बर, आता जसं की मुलांनो बघा, तुम्हाला माहितीये हायड्रोजन, हायड्रोजन जो गॅस आहे, हायड्रोजन वायू त्याची रासायनिक अभिक्रिया कोणाबरोबर होते? ऑक्सिजन बरोबर. आता मी इथे H आणि O का नाही लिहिलं, H2 आणि O2 का बरं लिहिलं? कारण नैसर्गिकरित्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही एकत्र दोन अणू एकत्र जोडलेलेच अवेलेबल आहेत नेचरमध्ये, निसर्गामध्ये. हायड्रोजनचा एक अणू सेपरेट अवेलेबल नसतो, म्हणून ते नैसर्गिकरित्या जसे अवेलेबल आहेत त्याच स्वरूपात आपण त्यांचं सूत्र लिहिलं. हायड्रोजन H2 लिहिलं म्हणून आपण, आणि ऑक्सिजनला आपण काय लिहिलं? O2 लिहिलं. आणि ह्या दोघांचा संयोग होऊन मग काय बनतंय? H2O. झाली रासायनिक अभिक्रिया आपली लिहून. लेफ्ट साइडला आपण कोणी कोणाची रिॲक्शन होते एकमेकांबरोबर, कोणाकोणाची अभिक्रिया होते ते लिहितो आपण, आणि राईट साइडला आपण काय बनतंय ते लिहितो. त्यालाच म्हणतात रासायनिक अभिक्रिया. ठीक आहे, लेफ्ट साइडला जे जे आहेत ह्याला आपण म्हणतो रिॲक्टंट. रिॲक्टंटला मला वाटतंय मराठीमध्ये म्हणतात अभिक्रिया कारके काहीतरी, म्हणजे जे जे अभिक्रिया करतात ते. आणि राईट साइडला आपल्याला जे भेटते त्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो प्रोडक्ट्स, मराठीमध्ये म्हणतो उत्पादक. उत्पादक म्हणजे काय? उत्पन्न झालं. इथपर्यंत ज्यांना ज्यांना कळले हात वर करा. सोपं होतं. टीचर अजून एक एक्झाम्पल द्या ना. हा, अजून एक देणार समजलं टीचर. हा, अजून हे पूर्ण नाही झालंय पण थांबा. आता पण इथे ह्या समीकरणामध्ये ना, ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये एक प्रॉब्लेम आहे. आता काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? हा जो ॲरो आहे, हा ॲरो काय दर्शवतोय की ह्या दोघांची अभिक्रिया झाल्यावरती काय बनतंय ते दर्शवणारा म्हणजे हा ॲरो आहे की ह्या दोघांपासून मिळून काय बनलं. तर ह्या ॲरोला इंग्लिश मध्ये म्हणतात इट गिव्स यू. हे तुम्हाला देतं, इट गिव्स यू. मग फास्ट मध्ये जसं आपण नॉर्मली बोलतो त्यावेळी कसं रीड करणार मी ही अभिक्रिया? H2 + O2 इट गिव्स यू H2O. परत बोलते मी, H2 + O2 इट गिव्स यू H2O. ठीक आहे. आता पण इथे प्रॉब्लेम काय आहे? ही अभिक्रिया पूर्ण नाहीये, कारण इथे ह्या ॲरोवाल्या साईडच्या लेफ्ट, बेटा मला कंप्लीट करू दे. ॲरोवाल्या साईडच्या लेफ्टला जेवढे अणू आहेत तेवढेच ॲरोवाल्या साईडच्या राईटला पण अणू दोघं सेम सेम पाहिजेत, नंबर सेम पाहिजे. म्हणून आता आपण काय करूया? तक्ता बनवूया. ठीक आहे, काय तक्ता बनवूया बघा, सिंपल आहे. इथे आपण लिहूया LHS. LHS म्हणजे काय? गणितात शिकलाय तुम्ही. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, म्हणजे डावी बाजू. आणि RHS म्हणजे काय? राईट हँड साइड, राईट हँड, उजवी बाजू. राईट हँड आहे डावी बाजू, बरोबर आहे, आणि ही आहे उजवी बाजू. उजवी बाजू. ठीक आहे. तर आता डाव्या बाजूला आपल्याकडे दोनच आहेत,
एक आहे हायड्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन. आता हायड्रोजनचे बघा टोटल किती अणू आहेत? 2. आणि ऑक्सिजनचे किती अणू आहेत? 2. हा जो नंबर खाली असतो तो किती अणू आहेत ते दर्शवत असतो. समजा कुठला नंबरच नाही, जसे की आता इथे राईट हँड साइडला इथे ऑक्सिजनच्या इथे खाली कुठला नंबरच नाहीये, तर नंबर कुठला नसतो म्हणजे एक असतं हे समजायचं स्वतःहूनच. तर राईट साइडला तुम्ही बघा हायड्रोजन 2 आहेत आणि ऑक्सिजन एकच आहे. तर म्हणजे हायड्रोजनची संख्या बॅलन्स झाले, दोन्ही बाजूला सेम सेम आहेत. इकडे पण 2 हायड्रोजन, इकडे पण 2 हायड्रोजन, बरोबर आहे. पण ऑक्सिजन इकडे 2 ऑक्सिजन आहेत आणि इथे एकच ऑक्सिजन आहे. म्हणून मग आता आपण स्वतःहून नंबर टाकून त्या दोघांना काय करतो? बॅलन्स करतो. आता ते कसं बॅलन्स करतोय बघा. आपण ज्यावेळी स्वतःहून नंबर टाकतो मुलांनो, तो स्वतःहून नंबर टाकताना आपण डायरेक्टली, नीट बघा बर का, डायरेक्टली इथे तुम्ही 2 नाही लिहू शकत. हे 1 होतं ना त्या ऑक्सिजनचं, झाला 2 करून टाकलं इथे, असं नाही करू शकत. कारण H2O2 असं कुठलं मूलद्रव्य बनतच नाही, म्हणून आपण तिथे H2O2 नाही करायचं. त्याने रासायनिक त्याचं जे सूत्र आहे तेच बदलून जाईल, तसं नाही करू शकत आपण. मग काय करू शकतो आपण? ह्याला कसं बॅलन्स करायचं? ह्याला बॅलन्स म्हणजे काय म्हणतात रे मराठीत? त्याला काय म्हणतात? दोन्ही बाजू समान कशा करायच्या हे ना, लेफ्ट आणि राईट. तर बघा कसं करायचंय ते. तर हे H2O जे होतं, काय करायचं आपण ना 2 इथे लिहू शकतो आणि इथे एक ऑलरेडी होता. मग हे बे, मग इथे हा कट करून हे 2 झालं 2. यस मॅम. ठीक आहे. बट प्रॉब्लेम काय झाला? प्रॉब्लेम हा झाला, हे 2 आणि हे 2 दोन्ही हायड्रोजन आता 4 बनले ना, बे दोन्ही 4. तर राईट साइडला हायड्रोजन आता 2 न उरता काय बनला? हा 4 बनला. म्हणून मग आपण काय करतो? लेफ्ट साइडला पण इथे 2 लिहायचा. मग लेफ्ट साइडला पण आता हा हायड्रोजन काय बनला? 4. आता झाले दोन्ही बाजू समान. इथे 4 हायड्रोजन, इथे पण 4 हायड्रोजन, इथे 2 ऑक्सिजन, इथे पण जे आहेत हे दोर्गाने गुणाकार करून 2 ऑक्सिजन. तर ह्या प्रकारे आपण रासायनिक अभिक्रियेला, केमिकल रिॲक्शनला बॅलन्स करू शकतो. ठीक आहे. अजून एक गणित घेऊया, म्हणजे अजून एक सूत्र आपण बघूया, तर अभिक्रिया बघू, अजून समजेल. ठीक आहे. मला एक विचारायचं होतं टीचर. हा विचार रुद्र. टीचर, सल्फर कोणत्या रंगाचा असतो? सल्फर कुठल्या रंगाचा असतो? टीचर मला आहे ना तो असा येलो कलर वाटतो, कारण की तिथे आमच्या शेतात येत नाही, तर पप्पांनी ना पिकांना आहे ना सल्फर जे औषध होतं ना टीचर, ते मारण्यासाठी आणलं होतं. अच्छा रुद्र, सल्फर मला सांग आधी, तो धातू आहे की अधातू आहे? तो काय टीचर, आवाज येत नाहीये. सल्फर धातू आहे की अधातू आहे? टीचर पावडर असते, हा, ते पावडर फॉर्म मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तो असं थोडा पिवळसर असतो, एकदम डार्क पिवळसर असतो. ठीक आहे. चला, तर आता आपण पुढची रिॲक्शन बघूयात. पुढच्या रिॲक्शन मध्ये आता नीट बघा मुलांना. मॅग्नेशियम ची रिबन असते, ती मॅग्नेशियमची रिबन घेतली मी एक. मॅग्नेशियमची रिबन ना कशी दिसते मी तुम्हाला फोटो पाठवते नंतर ना तुमच्या ग्रुपमध्ये, NMMS चा जो आपला ग्रुप आहे त्याच्यात. ठीक आहे. ही मॅग्नेशियमच्या रिबनला तुम्ही जाळलं हवेमध्ये, त्याला ना माचीसची काडी खाली लावली, त्याचा व्हिडिओज पाठवते. मग ती काय होते? मॅग्नेशियमची रिबन हवेमधील ऑक्सिजन बरोबर संयोग पावते आणि बनतो मॅग्नेशियम ऑक्साईड. मगाशी जसं आपण बघितलं, धातू ज्यावेळी ऑक्सिजन बरोबर संयोग पावतात तर त्यांचे ऑक्साईड बनतात. मग हा काय बनला? मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन मिळून बनला मॅग्नेशियम ऑक्साईड. तर आता ही रिॲक्शन बघा, ही रिॲक्शन बॅलन्स आहे का बघूयात आपण. परत एकदा तक्ता बनवूयात. तर आपण इथे काय घ्यायचं? LHS आणि इथे काय घ्यायचं? RHS. आणि आपल्याकडे आता पण 2च अणू आहेत फक्त. एक आहे मॅग्नेशियम,
दुसरा आहे ऑक्सिजन. मॅग्नेशियम बघा लेफ्ट हँड साइडला एकच दिसतंय, इथे काही नाहीये म्हणजे काय आहे, एक आहे, बरोबर आहे. आणि ऑक्सिजन किती आहे, 2 आहेत. लेफ्ट हँड साइडला 2 आहेत. राईट साइडला बघा बर, राईट साइडला दोघं पण एक एकच आहे, दिसते? नाही. मग आता काय करणार? चला आता तुम्ही मला सांगा, ज्यांना माहिती आता ह्या रिॲक्शनला आपण कसं बॅलन्स करायचं, संतुलित कसं करायचं ह्या रासायनिक अभिक्रियेला, दोन्ही बाजूला सेम सेम नंबर येईल, त्याच्यासाठी काय करावं लागेल हे ज्यांना माहितीये त्यांनीच हात वर करा. लेट्स सी की तुम्हाला जमतंय का. मगाशी मी जसं सांगितलं तसं शिकवलं, समजतंय का तुम्हाला? कोण सांगेल, हात वर करा. कुठे किती लिहायचा? मॅग्नेशियम तर एक एक आहे, पण ऑक्सिजन लेफ्टला 2 आहेत आणि राईटला एकच ऑक्सिजन आहे. कोणालाच नाही माहिती? सोपं आहे रे, बघा ना, इथे मॅग्नेशियमचं काहीच नाही म्हणजे काय लिहिलेलं आहे, इथे एक आहे, राईट. मग जर मी इथे 2 लिहिलं तर ऑक्सिजन बेक बे 2 झाला की नाही, मग इथे ऑक्सिजनला फोडून मी 2 लिहिलं. पण मॅग्नेशियम पण 2 बेक बे, इथे मॅग्नेशियम पण 2 झाला राईट हँड साइडला, तर राईट हँड साइडला आता मॅग्नेशियम पण 2 झाला, म्हणून मॅग्नेशियमला लेफ्टला पण 2 करायचं इथे 2 लिहून, तर हा पण झाला बेक बे 2. आता सगळेच दोघं पण 2 2 2 झाले. कळते तुम्हाला? नाही समजलं? मॅम मला समजलं, एक एक्झाम्पल द्या ना. नाही समजलं टीचर. बर ठीक आहे, थांबा, हेच एक ह्याला अंडू करते मी. हा तक्ता भरलाय हे तर कळलं तुम्हाला? बघा नीट बघा, परत एकदा सांगते. इथे मॅग्नेशियम डाव्या बाजूला काहीच नाही लिहिलंय म्हणजे हा एक आहे, तो एक मी इथे लिहिला, हे कळलं? यस मॅम. इथे 2 लिहिले, डाव्याच बाजूला ऑक्सिजनचं 2 लिहिले म्हणून मी इथे 2 लिहिले, हे कळलं? यस मॅम. हो. हा, आता इथे MgO राईट साइडला उजव्या बाजूला MgO जे आहे, इथे काय नाही लिहिले म्हणजे इथे एक असतं, इथे पण काय नाही लिहिले म्हणजे हे पण एक असतं, म्हणजे हे दोन्ही पण एक एक आहेत म्हणून हे इथे एक एक लिहिलं, हे कळलं? हा, मग आता ही नॅचरल जशी अभिक्रिया होते तशी आपण लिहिले, पण आता ह्या अभिक्रियेला मला बॅलन्स करायचंय म्हणजे संतुलित करायचं, म्हणजे काय, लेफ्टला जेवढे अणू आहेत तेवढेच राईटला बॅलन्स पाहिजेत अणू, दोन्हीकडे सेम सेम अणू पाहिजेत. आता इथे काय होतंय, दोन्ही बाजूला मॅग्नेशियमचे तर एक एक अणू आहे, पण ऑक्सिजनचा लेफ्टला 2 अणू आहेत, राईटला एकच अणू आहे. मग तिथे ऑक्सिजनचा अणूला आपल्याला काय करायचं, बॅलन्स करायचं. मग कसं करणार बॅलन्स, आता बघा नीट. त्याला बॅलन्स करण्यासाठी 2 करायचंय ना, एकाचं 2 करायचंय म्हणून मी इथे 2 लिहिणार. मग हे बे एक बे, ह्या एकाने ह्या 2 ला गुणणार आपण, तर ऑक्सिजन किती झाला, 2. मग मी ह्या 1च्या ऐवजी आता काय केलं, त्याला 2 केलं, खोडून त्याला 2 बनवलं. इथपर्यंत कळलं? हा, पण आता प्रॉब्लेम काय झाली, हा जो 2 आहे ऑक्सिजनच्या पुढे लिहिण्याच्या चक्कर मध्ये हा 2 मॅग्नेशियमच्या पण तर पुढे लिहिला गेला, मग ह्याचं पण बे झालं, 2 झालं ह्याचं, मग हे पण मला करायचं नव्हतं पण हे पण 2 झालं म्हणून इथे पण मी 2 लिहिलं. ठीक आहे, पण काही चॉईस नाही आपल्याला, तिथेच लिहू शकतो आपण 2, म्हणून 2 लिहावाच लागेल, तो आपण उजव्या बाजूला लिहिला. मग आता काय झालंय, आता हा जर तक्ता आपण बघितला तर ऑक्सिजन तर संतुलित झाला, पण मॅग्नेशियम राईटला 2 आहे, लेफ्टला एकच आहे, म्हणून मग आपण काय करायचं, मग आपण येणार लेफ्ट साइडला, मग इथे 2 लिहायचं. मग बे हा मॅग्नेशियम पण काय झाला, 2, मग ह्याला मी 2 केलं आता इकडे. मग आता तक्ता बघा, इथे पण 2, इथे पण 2, इथे पण 2, इथे पण 2, म्हणजे सगळ्यांना 2 2च करायचं होतं असं नाही. मॅग्नेशियम सेम सेम झाले, ऑक्सिजन पण सेम सेम झाले, असं आपल्याला करायचं होतं. कळलं आता? हो मॅम. यस मॅम. ठीक आहे, अजून पण तरी पण कोणाला नसेल कळलं तर तुम्ही रेकॉर्डिंग बघा उद्या. ठीक आहे, आता जसं की बघा इथे पण बघा मुलांना, आता ही अभिक्रिया जी तुम्हाला दिली आहे ना, ही वाली बघा अभिक्रिया, ही पण संतुलित नाहीये. चला आता तुम्ही मला हेल्प करा, आपण ह्या अभिक्रियेला संतुलित करूया. ठीक आहे, आपण ह्याचा आधी तक्ता बनवूया इथे.
आता आपल्याकडे बघा इथे 3 अणु आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मॅग्नेशियम आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन आहे, हो की नाही? तर हे 3 इथे लिहून घेऊयात. इथे मॅग्नेशियम, क्लोरीन आणि हायड्रोजन, आणि लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. राईट हँड साइड. ठीक आहे. आता बघा इथे मॅग्नेशियम लेफ्टला किती आहे? 1. बरोबर आहे. H पण 1 आहे, Cl पण 1 आहे. मग हे सगळीकडे लेफ्टला 1-1च आहे तिघ जण. पण राईटला गेल्यावर बघा इथे मॅग्नेशियम तर 1च आहे, पण इथे Cl ला बघा 2 लिहिलंय आणि ऑक्सिजनला पण इथे बघा 2 लिहिलंय. बरोबर आहे. करेक्ट आहे. म्हणजे आता मग आता फक्त आपल्याला क्लोरीनला आणि हायड्रोजनला संतुलित करायचंय. हे तर बरोबर आहे. मॅग्नेशियमचा तर काय प्रॉब्लेमच नाही, ते एक आहे इथे एक आहे. मॅग्नेशियमला काय टच करायची गरज नाही. पण क्लोरीन आणि हायड्रोजनला आपल्याला इथे 1 काढून काय लिहायची गरज आहे? इथे 2 करायची गरज आहे आपल्याला. मग ते 2 करण्यासाठी आपण लेफ्टला येऊया. ते जर आपण 2 टाकलं तर हायड्रोजन पण बघा 2 झाले, बे आणि क्लोरीन पण इथे काय नव्हतं म्हणजे 1 होतं, तर बे क्लोरीन पण 2 झाले 2. आता बघा बरं तक्ता, लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड बॅलन्स आहे का? इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, म्हणजे हे बॅलन्स झालं. इथे 2 आहे, इथे 2 आहे, हे पण बॅलन्स. इथे 2, इथे 2, हे पण बॅलन्स. कळलं आता? म्हणजे आपण नुसतं 2 आकडा टाकला, दोन्ही बाजू ज्या आहेत त्याच्या संतुलित झाल्या. ठीक आहे. तर आज ह्याच्या अशा बाकीचे बघा, हे पण ही वाली रिॲक्शन ह्या सगळ्या पण तुम्ही बघा ह्यांनी संतुलित केलेत नाही केलेत हे चेक करा. ठीक आहे. ही रिॲक्शन तर ह्यांनी बॅलन्सच करून दिलेली आता जी आपण केली बघा, आपली पण तीच आलेली. 2mg + O2 = 2mgO. हे बघा 2mg + O2 2mgO. हे तर बरोबर आले आपलं. ही वाली रिॲक्शन आता ही बॅलन्स केली की नाही ते पुस्तकात नंतर बघा, नसेल केली तर त्याला पण बॅलन्स करा. ठीक आहे. तर हे आयनांची निर्मिती, अधातूंची पण सेम आयनांची निर्मिती कशी होते? हा क्लोरीन आहे, ह्याच्याकडे क्लोरीनला हे लास्ट मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. ह्यालाच 8 बनवण्यासाठी तो काय करतोय? 1 इलेक्ट्रॉन घेतोय, म्हणून ह्याला लेफ्ट साइडला ऍड केलंय आणि मग तो काय बनतोय? 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाल्यावरती तो बनतोय काय? Cl-. ऋण प्रभारित बनतोय. त्याला कुठल्या प्रकारचा अणू म्हणतो आपण? कुठल्या प्रकारचा आयन म्हणतो आपण? ऍनायन. येस. ठीक आहे. मला वाटतं आज काय MCQ सोडवून होणार नाहीत आपले. हरकत नाही, आपण व्यवस्थित समजून घेतोय गोष्टी. पुढच्या क्लासमध्ये MCQ सोडवू आपण. चला आता राहिलेला आपण पुरं कम्प्लीट करूया. ह्या पण बघा मुलांनो, ह्या पण अभिक्रिया संतुलित आहेत की नाही बघा. अधातू ज्यावेळी ऑक्सिजनशी संयोग पावतात त्यावेळी काय बनतात? अधातूंचे ऑक्साईड तयार होतात. इथे पण बघा, मगाशी मॅग्नेशियम धातू होता तर मॅग्नेशियम ऑक्साईड बनलेलं, तसं आता इथे कार्बन धातू आहे तर कार्बन बरोबर काय बनतंय? कार्बन डायऑक्साईड. डाय म्हणजे 2, तर ऑक्सिजन 2 आहेत म्हणून डाय, ऑक्साईडच्या पुढे डाय शब्द लागलाय. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, असे ज्याच्यामध्ये 2-2 ऑक्सिजन आहे असं त्याला डायऑक्साईड असं नाव असतं. ठीक आहे. तर आता ह्या 2 रिॲक्शन पण अभ्यास करा, रिव्हिजन करा ह्याची. राजवायू काय असतात? सॉरी, राजधातू. हे तुम्ही ऑलरेडी शिकलाय. मला कोण सांगेल राजधातू काय असतात? मॅम मी सांगू का? हात वर करा सगळ्यांनी. राजधातू नावामध्येच बघा राज शब्द आलेला आहे. लावण्य आणि व्यतिरिक्त अजून कोणाला येत नाही? मगाशी मयुरी तुला काय बोलायचंय बेटा? मयुरी आहे क्लासमध्ये? टीचर रेंजमुळे हात वर होत नाही. बरं ठीक आहे तेजस, काही हरकत नाही. ठीक आहे, सांग तू, सांग तेजस, सांगायचं तर. टीचर ते धातू चमकतात, त्याला राजधातू असे म्हणतात. टीचर मी सांगू का? सगळेच धातू चमकतात.
टीचर मी सांगू का वेदिका? हा, सांग. टीचर मी सांगू का शिवम? एक सेकंड. शिवम सांगू का? शिवम सांग, शिवम सांग. हा. टीचर जे राजधातू असतात ना टीचर, त्यांना एअर झाली, वॉटर झालं, ऍसिड झालं, त्यांना जर त्याच्यात काही त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, त्या राजधातूंना काही फरक पडत नाही, जसं की गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनियम. हा, हे बघा, आणि ह्यांच्यावर टीचर हवा यांना पाणी चमक सुद्धा खूप असते. येस त्यांचे क्षरण आणि ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष हवामानाला, कक्ष म्हणजे नॉर्मल टेम्परेचर जे आहे त्याला होते. ह्याचा अर्थ काय की ते लॉंग लास्टिंग आहेत, लांब म्हणजे खूप काळापर्यंत ते जसेच्या तसे राहतात, त्यांना काही टीचर ते गंज होत नाही. त्यांच्यावर गंजत नाही. हवा पाण्याचा कशाचा काहीच फरक नाही पडत, ते गंजत पण नाहीत. जसं आता लोखंड पण धातू आहे, पण लोखंड जो आहे तो हवेमध्ये गंजतो ना, तो आपण ओपन ठेवलं त्याला थोडं पाणी, पण सोनं कधी गंजताना बघितले तुम्ही? येस, म्हणून त्यांना राजधातू म्हणजे काय, एकदम ते राजासारखे, त्यांना काय फरक नाही पडत कोणाचा, ते आपल्या धुंदीमध्ये असतात, आपलं छान राहतात. म्हणून मग त्यांचा उपयोग पण मग जास्त आहे ना, आपण त्याला खूप साऱ्या गोष्टींसाठी यूज करतो. त्यांना आपण राजधातू, हो, पण ते महाग असतात. यूज हो, बरोबर आहे. येस, म्हणून ते महाग पण असतात ऑफकोर्स. ठीक आहे, लोखंड जरी त्याचं ते गंजत असलं तरी लोखंड आपण जास्त वापरतो, कारण ते स्वस्त आहे, राईट. सोनं आपण अफोर्ड नाही करू शकत. ठीक आहे, चालेल. तर हो, खूप महाग आहेत ते. राजधातूंचे काय उपयोग आहेत हे पण जरा गो थ्रू करा तुम्ही. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ना सोन्याची शुद्धता, सोन्याला कसं शुद्ध करतात, किती % सोनं शुद्ध असतं वगैरे, हे पण जरा गो थ्रू करा. येस, क्षरण जी आहे अभिक्रिया, हा, क्षरण म्हणजे माहितीये ना, गंजण्यालाच क्षरण म्हणतो आपण, गंज लागतो त्याला क्षरण म्हणतो. हो टीचर. इथे हे खूप इंटरेस्टिंग माहिती दिली आहे बघा. इथे मला हवंय की एक जणांनी कोणीतरी हे वाचावं मोठ्याने सगळ्यांसाठी. एक मिनिट, नाही, मी एकाच असाच, सोनाली वाचेल, जे लोक कधीच जास्त बोलत नाहीत. सोनाली वाच बेटा, सोनाली वाच, तू अनम्यूट केलंस ना, तुला वाचायचं म्हणून वाच. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात असलेल्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याचा पृष्ठभाग तांब्यापासून बनवला आहे, पण आता तो हिरव्या रंगाचा दिसतो, कारण हवेतील कार्बन डायऑक्साईड व आर्द्रतेची अभिक्रिया तांब्यासोबत होऊन हिरव्या रंगाचे कॉपर कार्बोनेट तयार झाले आहे. हे क्षरणाचे उत्तम उदाहरण आहे. हे ते न्यूयॉर्क शहरामधलं जाऊ देत, तुमच्या घरी पण जी तांब्याची भांडी असतील ना बघा, हिरवट होतात ना काही दिवसानंतर, दिवाळीच टायमाला नुसतं सारखी घासावी लागतात. आणि तुम्ही जर बघितलं असेल दिवाळीमध्ये तर खूप जास्त होतं, कारण दिवाळीमध्ये खूप जास्त पोल्युशन होतं शहरांमध्ये, तर खूप फटाके बिटाके फोडतात, तर दिवाळीमध्ये तर ती तांब्याची जी भांडी ती लगेचच अशी हिरवट पडतात, सारखी मग ती घासावी लागतात त्या पितांबरीने, लिंबाने, पितांबरीने त्याला घासावं. हो, देवाचं ताट वगैरे, तर ते क्षरणाचं उत्तम उदाहरण आहे. संमिश्र म्हणजे काय, आपण ऑलरेडी जे आहे ती बघितलेली आहेत. अच्छा, इथे अजून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काहीतरी दिलेली आहे, आता ही पण कोणीतरी वाचायला हवी. कोण वाचेल? नाही, वाचण्यासाठी तर कमीत कमी अशी मुलं पाहिजेत की चला उत्तर नाही देत पण वाचतात तरी. थांबा, मी नाव घेते कोणाचं तरी रॅन्डमली. काजल खूप हुशार आहे, पण काजल काहीच बोलत नाही. काजल कोहली, काजल वाच बेटा. काजल, तू ऐकतेस ना? अनम्यूट कर आणि वाच बेटा. काजल, हा वाच बघ. मी ब्रॅकेट काय म्हणाली काजल, कळलंच नाही मला. काजल, तू म्यूट झालीस बेटा. दिल्लीच्या मेहरौली परिसरातील 1500 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेला कुतुब मिनार लोहस्तंभ हा कार्बन, सिलिकॉन आणि
फॉस्फरस याचे लोहांमध्ये मिश्रण करून बनवण्यात आलेला आहे. कुतुब मिनारचं नाव किती जणांनी ऐकले? टीचर मी सगळ्यांनी ऐकलं असेल. टीचर टीचर कुतुब मिनार दिल्लीमध्ये. कुतुब मिनार म्हणून नाव खूप जणांनी ऐकलं असेल. तर कुतुब मिनार काय आहे? संमिश्र आहे. बनवले. त्याच्यात बघा कार्बन धातू आहे तरी पण तो त्याच्यात आहे, सिलिकॉन आहे त्याच्यामध्ये आणि फॉस्फरस आहे. ह्या तिघांना कशात मिसळले? लोहामध्ये. लोहाचं प्रमाण जास्त आहे, ह्या सगळ्यांना थोडं थोडं मिसळले आणि मग ते जे नवीन बनलेलं संमिश्र जे आहे त्या संमिश्राचं नाव दिलंय का इथे? समांगी मिश्रण. नो टीचर नाही दिलेले. नाव नाही दिले त्याला, काय असं नवीन नाव नाही दिलंय ह्यांनी, पण तो संमिश्र आहे आणि असा तो बनवून उभारलेला आहे जेणेकरून तो वर्षानुवर्ष जसाच राहील, त्याला गंज बिंज 15 वर्षापासून आहे. हा 1500 वर्षापासून तसाच्या तसाच आहे कारण तो संमिश्र आहे म्हणून. ठीक आहे, तर चला इथे आपला धडा प्रॉपर रिवाइज करून झालाय. आता तुम्ही काय करायचं आहे, ह्या धड्यावर आधारित MCQ सोडवा बुक मध्ये छानपैकी. तुमच्याकडे जे पण पुस्तक असेल ते, असं नाही की पुस्तक वापरते तेच पुस्तक पाहिजे. हा काय तेजस? टीचर 2% चार्जिंग राहिली. मी आता क्लास कट करू का? हा बर, जा बेटा जा, होमवर्क कर पण. तर मग MCQ होमवर्क साठी तुम्ही सोडवा. ठीक आहे, चला मग आता आपण इथे क्लास आपला संपूया. आपण नेक्स्ट क्लास मध्ये आणि ट्राय करू ग्रुपला पाठवून दे जा. बेटा नुसती MCQ स्वतःहून सोडवायचे, अजून काही नाही करायचंय. ओके मॅम. टीचर हा लावण्या बोल. आधी ती लावण्या, मी दोघींशी बोलते. आधी लावण्याला बोलू दे. हा लावण्या बोल. मॅम आपण बघत नाही का, आता जर हंडा असला तर आपण त्याच्यात पाणी ठेवतो, तर कायम पाणी म्हणजे त्याच्यात पाणी असून असून त्याच्यावर असा व्हाईट थर येतो बघा, ते म्हणजे ते काय असतं? बेटा ते ना पाण्यामध्ये आपले जे येतं ना पाणी, एकदम प्युअर पाणी नसतं. त्या पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात मीठ विरघळलेलं असतं, तर ते व्हाईट तर ते तर मीठ साठते पाण्यामधलं. ओके मॅम. अदिती काय असू शकतं?